नमस्कार, रेशीज ॲक्टिव्हिटीजमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे हिरव्या हिरव्या कैरीचं लोणचं। चला आपण कैरीच्या लोणच्याला लागणारे साहित्य पाहूया। इथे मी छान अशा कैऱ्या घेतलेल्या आहेत। या कैऱ्या 1 किलो आहेत। त्या पूर्ण राईची डाळ घेतली आहे। इथे मी आपली जी साधी राई असते ती मिक्सरला बारीक करून तिची अशी भरभरीत अशी करून घेतलेली आहे। काळी राई आहे ही। हिंग आहे, हिंगही भरपूर प्रमाणामध्ये घ्यायचं आहे। बडीशोपची मी पावडर घेतली आहे ते करून। हळद घेतली आहे, तेल घेतलं आहे, मीठ आहे। तेल आणि मीठ जास्त घ्यायचं आहे। काश्मीरी मिरची पूड आहे ही। आणि इथे मी जो आता मी आपण लोणचं बनवणार आहे त्याच्यासाठी मी बेडेकरांचे तयार लोणचे मसाले वापरणार आहे। त्याने आपल्या लोणच्याला एकदम रुचकर छान अशी चव येणार आहे। ॲडव्हर्टाईजसाठी मी करत नाही आहे, पण मी तुम्हाला दाखवते की बेडेकरांचे मसाले तयार लोणचे मसाले वापरल्यानंतर खूप एकदम सुंदर असं लोणचं होतं आपलं। चला आता आपण लोणचं बनवण्यासाठी पहिला आपण कैऱ्या कापून घेऊया। कैऱ्या तुम्हाला जशा हव्या असेल तशा तुम्ही फोडी करू शकता, लहान मोठ्या। चला आपण कैऱ्या मी कापून घेते। इथे मी कैऱ्यांच्या फोडी करून घेतल्या आहेत। मला छोट्या छोट्याच फोडी आवडतात, मग मी छोट्या छोट्या फोडी करून घेतल्या आहेत। चला आता आपण किचनमध्ये जाऊया आणि लोणचं बनवायला सुरुवात करूया। गॅसवरती टोप ठेवलेला आहे। टोप गरम झाला की आपण त्यामध्ये तेल घालायचं आहे। टोप छानपैकी गरम झालेला आहे। जो आपण तेल घेतला होता 1 बाउल, पूर्ण मोठा बाउल आहे माझा हा। तेल छान एकदम कढवून घ्यायचं आहे आपल्याला। 1 किलोला 3-3.5 टेबलस्पून हिंग घ्यावे। हिंग छान तडतडून द्यायचं आपल्याला। नंतर मी राईची डाळ घालत आहे। छान तेलामध्ये फ्राय करून घेऊया आपण तिला। काळी राई मी पावडर करून घेतली होती, साधी आपली राई, ती घालत आहे ह्याच्यामध्ये। बडीशेपची पावडर घेतली होती मी, ती घालते आहे। काश्मीरी मिरची पूड घालत आहे। तर तेलामध्ये छान असे मसाले फ्राय करून घ्यायचे। हळद घालते मी। जो आपण बेडेकर मसाला घेतला होता तो पूर्ण मी 1 पॅकेट घालते। पाहू शकता तुम्ही जवळ येऊन। छान फ्राय करून घ्यायचे असे मसाले। आता मी मीठ घालत आहे याच्यामध्ये, मसाल्यामध्येच। सर्व एकजीव करून घ्यायचं। आपले सगळे मसाले एकजीव झालेले आहेत। त्या कैरीच्या मी फोडी करून घेतल्या होत्या, त्या मी याच्या मसाल्यामध्ये घालते। त्यांनाही छान असं एकजीव करून घेऊया। फटाफट करायचं, कारण कसं मसाले खाली लागले नाही पाहिजे। शकता तुम्ही ते अशा प्रकारे एकजीव करून घेतलेत मी। आता आपल्या मसाल्याने छान असं तेल सोडायला सुरुवात केली आहे, पाहू शकता येईल। हा किती छान झालाय। जास्त वेळ शिजवायचं नाही आपल्याला, त्याला बंद करून घ्यायची गॅस। त्याला थंड करून घेऊया आपण। जसं तुम्हाला कैरीचं लोणचं बनवून दाखवलंय तसं तुम्ही तुमच्याही घरी बनवून बघा। खूप छान आणि रुचकर बनतं एकदम, आणि वर्षभर सुद्धा टिकून राहतं। इथे आपलं कैरीचं लोणचं रेडी झालेलं आहे। तोंडाला पाणी आणण्यासारखं असं लोणचं झालेलं आहे आपलं, पाहू शकता तुम्ही जवळ। खूप सुंदर असं लोणचं आपलं रेडी झालेलं आहे। तुम्ही तुमच्या घरी कैरीचं लोणचं बनवून पहा। खूप सुंदर आणि एकदम स्वादिष्ट असं लोणचं बनतं। मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते कसं झालं ते। एकदम खूप सुंदर झालेलं आहे। मला कमेंटमध्ये लिहून द्या कसं झालं आहे ते लोणचं। तुम्ही तुमच्या घरी असं सेम बनवा, आणि आपल्या रेशीज ॲक्टिव्हिटी चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।